आणि एक महत्त्वाची बातमी आहे, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे। सुनावणीसाठी विधिमंडळ 10 दिवसांची मुदतवाढ मागण्याची देखील शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 27 ते 29 जानेवारी दरम्यान मुंबईमध्ये अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्ष काय मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, काय अधिक माहिती? म्हणजेच आपल्या विधिमंडळामध्ये भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचं आयोजन केलेलं आहे। देशभरातले सगळे पीठासीन अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत। 3 दिवसाचा हा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे। यावेळी सुनावणी घेणं शक्य होणार नाही आणि त्यामुळेच हा संपूर्ण तयारीचा कालावधी असणार आहे आणि त्यामुळे 10 दिवसाची मुदत जी आहे ते अध्यक्ष या सुनावणीसाठी मागू शकतात, अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून सध्या मिळते। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर सुनावणीसाठी आता विधिमंडळ 10 दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता आता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे। मुंबईमध्ये पीठासीन अधिकाऱ्यांचं एक अधिवेशन आणि परिषद पार पडणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे।